नमस्कार मित्रांनो. तर वापस एकदा स्वागत करतो आपल्या लर्निंग टेक मराठी चॅनलमध्ये. तर आज आहे आपल्या ॲडव्हान्स एक्सेल सिरीजचा डे 4, ज्यामध्ये आपण काही ॲडव्हान्स लेवल ऑप्शन शिकणार आहोत. जसं की आपण पहिल्या व्हिडिओजमध्ये पाहिलंच असेल की आपण जे फॉर्म्युलाज आहेत आणि बेसिक फॉर्म्युलाज आपण कव्हर अप केलेले आहेत. हे झाल्यानंतर आपण ॲडव्हान्स फॉर्म्युलाज पण घेणार आहोत आणि ह्या पूर्ण ॲडव्हान्स एक्सेल सिरीजमध्ये आपण 100+ फॉर्म्युला शिकणार आहोत. ओके. तर आजचं जे ठिकाणी आहे वरती आपले काय ऑप्शन्स आपण शिकणार आहोत होम इन्सर्ट मध्ये. तर होम मध्ये आपल्याला काही ग्रुप्स आहेत, क्लिपबोर्ड आहे, फॉन्ट आहे, अलाइनमेंट आहे, नंबर, स्टाईल्स, ग्रुप्स आहेत. तर पहिला जो ग्रुप आहे क्लिपबोर्ड, तर ह्यामध्ये खूप छान ऑप्शन्स आहे, ज्यामध्ये आपण त्याला म्हणतो पेस्ट स्पेशल, जे की ऍडव्हान्स लेवल ऑप्शन आहे, ते आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण नॉर्मल गोष्टी पाहून घेऊ. कट, कॉपी, पेस्ट. तर नॉर्मल कॉपी पेस्ट आपण पाहूया. कॉपी पेस्ट साठी आपल्याला काय करायचं, जे तुम्हाला कॉपी करायचं त्याला तुम्ही सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर एक नॉर्मल कॉपी तुम्ही इथून यूज करू शकता, किंवा शॉर्टकट की तुम्हाला माहित असेल Ctrl+C ही आपली शॉर्टकट की आहे कॉपीची. Ctrl+C ने कॉपी करायचं आहे. त्यानंतर जिथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे तिथे क्लिक करून तुम्ही नॉर्मल इथून पेस्ट करू शकता, किंवा Ctrl+V ऑप्शन आहे, Ctrl+V ने तुम्ही याला पेस्ट करू शकता. हे नॉर्मल आपलं कॉपी पेस्ट झालं. त्यानंतर कट पेस्ट पण सेम आहे. कट पेस्ट आणि एक टेक्स्टला उचलून तुम्हाला दुसरीकडे न्यायचं असेल त्यासाठी तुम्ही कट पेस्ट यूज करू शकता. सेम सिलेक्ट करायचं आहे, Ctrl+X यूज करू शकता, किंवा इथं कटचं ऑप्शन इथून पण कट करू शकता. Ctrl+X कट, जिथे पाहिजे जाऊन वापस Ctrl+V पेस्ट. तर पाहू शकता इथला टेक्स्ट उचलून आपण इकडे घेतला, याला आपण कट पेस्ट म्हणतो. ओके. तर ह्यामध्ये एक ऍडव्हान्स लेवल ऑप्शन आहे. आता आपण नॉर्मल कॉपी पेस्ट पाहिलं, तसंच आपण कॉपी पेस्ट पाहणार आहोत, पण ऍडव्हान्स लेवलचं, त्याला आपण पेस्ट स्पेशल म्हणतो या ठिकाणी. ओके. तर सिंपल जो डेटा तुम्हाला कॉपी करायचा आहे, आता सिंपली पेस्ट स्पेशल म्हणजे काय आपण एकदा वापस तुम्हाला दाखवतो. जसं तुम्ही एक डेटा कोणता कॉपी करा, Ctrl+C. पेस्ट करण्यासाठी तुम्ही पेस्ट मध्ये खाली पाहू शकता, इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत. ओके. तर ह्यालाच तुम्ही ऍडव्हान्स लेवल ओपन करू शकता. त्यासाठी शॉर्टकट की Ctrl+Alt+V, त्याला पेस्ट स्पेशल म्हणतो आपण. तर इथे गेल्यानंतर पाहू शकता आपला हा बॉक्स, डायलॉग बॉक्स ओपन झालाय, ज्यामध्ये पेस्ट स्पेशलचे ऑप्शन्स आहेत. तर ह्यामध्ये पाहू शकता तुम्ही फॉर्म्युलाज, व्हॅल्यू, फॉर्मॅट, कमेंट्स, ऍडिशन, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले खूप सारे. यांनी तुम्हाला ह्या डेटामधून काय कॉपी करायचंय. जसं आपण आता व्हॅल्यू तर कॉपी करतोच, पण त्या व्हॅल्यूज मध्ये काय आहे. जर तुमच्या व्हॅल्यूज मध्ये फॉर्म्युला लावलेला असेल या ठिकाणी, फॉर्मॅटिंग दिलेली असेल या ठिकाणी, किंवा कमेंट दिलेला आहे. ओके. हे तुम्हाला कॉपी करून खाली पेस्ट करायचं फक्त त्याच्या फॉर्मॅटिंगला. तर तुम्ही पेस्ट स्पेशल यूज करू शकता. जसं एक्झाम्पल, जसं आता हा डेटा आहे, हा डेटाला मी कॉपी करतो, Ctrl+C, खाली वापस सेम Ctrl+Alt+V प्रेस केलं. आता ह्यामध्ये जर फॉर्मॅटिंग दिली असेल तर तुम्ही फॉर्मॅटिंग घेऊ शकता. व्हॅल्यूज पाहिजे असतील आणि फक्त नंबर्स पाहिजे असतील, व्हॅल्यूज घेऊ शकता. फॉर्मॅट पण घेऊ शकता. ठीक आहे. आता मला ह्याच्यामध्ये जे फॉर्म्युलाज लावलेले आहेत ते पण खाली घ्यायचे. तर फॉर्म्युलाजवर क्लिक करून ओके केलं तर खाली विथ फॉर्म्युलाज पूर्ण डेटा येऊन जाणार आहे आपला. ओके. या प्रकारे पण तुम्ही यूज करू शकता, किंवा एखाद्या दुसऱ्या डेटावरती पण पेस्ट करून तुम्ही त्याला फॉर्म्युलाज मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून पण काही ऑप्शन्स आहेत, ते आपण मेन पाहू याच्यामध्ये. की जर तुम्हाला याच्यामध्ये खाली ऍडिशन दिले पा, ऍडिशन आहे, मल्टिप्लाय आहे, डिवायडेड आहे या ठिकाणी. ओके. तर ऍडिशन पण तुम्ही करू शकता. तर ऍडिशन कसं करायचंय करून घ्यायची या प्रकारे, आणि खालच्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला प्लस करायच्या त्यांना सिलेक्ट करायचं, Ctrl+C ने कॉपी करायचंय, आणि जिथे तुम्हाला ऍड करायचं त्या व्हॅल्यूज मध्ये तिथे जाऊन सिलेक्ट करून Ctrl+Alt+V आणि पेस्ट स्पेशल यूज करायचा आहे. ऍड वर क्लिक करायचं आहे अँड ओके. तर पाहू शकता इथे ऍडिशन झालंय. ठीक आहे. जसं आपण ऍडिशन केलंय तसंच तुम्ही यामध्ये मल्टिप्लाय करू शकता, डिवायडेड करू शकता. ओके. जे करायचं तुम्हाला क्लिक करायचं फक्त, ओके करायचं. ते पाहू शकता त्याचं मल्टिप्लाय पण त्याने आन्सर आपल्याला दिलेला आहे. ओके. तर ह्या प्रकारे तुम्ही पेस्ट स्पेशलचा यूज करू शकता. किंवा अजून एक त्याच्यामध्ये ऑप्शन आहे आपल्याला, ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी, ज्यामध्ये तुम्हाला दिले पा खाली ट्रान्सफरचं एक ऑप्शन आहे, स्किप ब्लँकचा ऑप्शन आहे. इकडे पण तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहे. कॉलम विड्थ आहे, फॉर्म्युला अँड नंबर फॉर्मॅटिंग आहे. हे ऑप्शन्स पण तुम्ही यूज करून पाहिजे सगळ्यांनी. तर ट्रान्सफर एक ऑप्शन आपण पाहूया. ट्रान्सफर म्हणजे काय, की सिंपल या ठिकाणी पहा, आपला जो डेटा आहे पूर्ण, हा डेटा आपला पूर्ण होरिझॉन्टल मध्ये आहे. तर मला त्यामध्ये समजा आपली जी हेडिंग आहे त्याला मला व्हर्टिकल मध्ये घ्यायचं आहे. तर सिंपल तुम्हाला त्या रोला सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचंय. वापस जिथे तुम्हाला व्हर्टिकल डेटा पाहिजे तिथे जाऊन पेस्ट स्पेशल यूज करायचा आहे, Ctrl+Alt+V, ट्रान्सफर वर क्लिक करायचं आहे अँड ओके. तर पाहू शकता जो आपला डेटा होरिझॉन्टल होता
आणि रोज मध्ये होतो त्याला आपण कॉलम्स मध्ये व्हर्टिकल मध्ये जो डेटा आहे तो आपण घेतलेला आहे. ओके, तर तुम्ही पूर्ण डेटा पण कॉपी पेस्ट करू शकता किंवा फक्त हेडिंग पाहिजे असेल तर हेडिंग पण तुम्ही यामध्ये कॉपी पेस्ट करू शकता. त्याचा यूज आहे आपला कॉपी पेस्ट खूप ऍडव्हान्स लेवलला आपण ह्याला यूज करू शकतो. ओके, तर सगळ्यांना नक्की ट्राय करायचं आहे. तर पुढचं अजून एक ऑप्शन आहे जे आपण घेऊन टाकूया. तर पुढचं एक ऑप्शन आहे आपल्याला फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर म्हणजे जे आपण फॉर्मॅटिंग देतो त्या फॉर्मॅटिंगला कॉपी करून पेस्ट करणे. सिंपली समजा आपल्याकडे हा सिरियल नंबरची सेल आहे, त्यामध्ये आपण याला पूर्णपणे फॉर्मॅटिंग केले. आता जे काही तुम्ही फॉर्मॅटिंग देताय, जर साईज वाढवणं, सेंटर, राईट, लेफ्ट या ठिकाणी फॉन्ट चेंज करणं असेल या ठिकाणी. ओके, आता ही जी फॉर्मॅटिंग आहे, हीच फॉर्मॅटिंग समजा मला दुसरीकडे पण करायची, दुसऱ्या सेल्सला पण करायची आहे. पण आता आपण ही जर वापस करत बसलो एक एक ऑप्शन्स, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन्स एक्सेट्रा, तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही करत बसाल तर खूप सारा टाइम लागेल. त्यापेक्षा आपण युज करणार फॉर्मॅट पेंटरचा. जसं तुम्हाला एकदा युज करायचं तर फक्त सिलेक्ट करायचं सेलला, फॉर्मॅट पेंटरवर एकदा क्लिक करायचंय, जिथे पाहिजे जिथे पाहिजे तिथे जाऊन तुम्ही त्याला क्लिक करू शकता. ते पाहू शकता तर आपली सेम फॉर्मॅटिंग जी असेल ती सेम टू सेम आपली दुसऱ्या पण त्या ठिकाणी येणार आहे. ओके, पण हे जे ऑप्शन्स आहे फक्त इथं वन टाइम यूज झाले. पण आपल्याला जर याला मल्टिपल टाइम्स यूज करायचं असेल तर फक्त एवढं यूज करायचं की सिलेक्शन केल्यानंतर इथे वन क्लिकच्या ऐवजी तुम्हाला डबल क्लिक यूज करायचा आहे. 2 टाइम यूज केला तर तुम्ही याला मल्टिपल टाइम्स क्लिक करून किंवा सिलेक्ट करून पण डायरेक्टली जी फॉर्मॅटिंग आहे ती अप्लाय करू शकता. ओके, तर सगळ्यांना जो पहिला ग्रुप आहे क्लिपबोर्ड ग्रुप जो आहे आणि त्याच्यामध्ये मेन जे ऑप्शन्स आपल्या ऍडव्हान्स एक्सेल साठी जे आहे पेस्ट स्पेशल, तर सगळ्यांना समजलं असेल. तर सगळ्यांनी एक एक ऑप्शन त्यामध्ये ट्राय करायचा आहे. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, ज्यामध्ये आपण पुढचे काही ग्रुप्स, फॉन्ट, अलाइनमेंट, नंबर्स, स्टाईलचे ग्रुप्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल या ठिकाणी तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नक्की सगळ्यांना. आता ह्याच प्रकारे आपण जे सिरीज आहेत पुढच्या कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यांचा धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.